दुसरा दिवस सुट्टीचा म्हटलं तर आदला दिवस किंवा आदल्या दिवसाची जी नाईट असते ती किती आनंदी आणि हॅपी जाते की अरे हां दुसऱ्या दिवशी काही सुट्टीच आहे, तर मस्त आपण निवांत असं झोपून घेतो आणि पटपट कामं उरकतो आदल्या दिवशी की जेणेकरून दुसरा दिवस सुट्टीचा आपल्याला आनंदी आणि फ्रेश जाईल आणि निवांत जाईल. आणि आदल्या दिवशी आपण पटपट कामं उरकून घेतो जेणेकरून दुसऱ्या दिवशी आपल्याला सोपं जाईल आणि निवांत उठता येईल. असो, तर तसंच आज माझ्या बाबतीत झालेलं आहे. आदल्या दिवशी सगळी कामं पटपट उरकली आणि आज आहे संडे. तर संडे म्हटलं तर सगळं उशिरा उठणं, निवांत आणि तेवढा सुट्टीचा दिवस असतो पण छान वाटतं. आज नाश्त्यामध्ये मस्त गरमागरम असे लुसलुशीत पोहे बनवलेले आहेत, तर या तुम्ही पण खायला. हॅलो, गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही सगळे? तर आय होप तुम्ही मस्तच असाल. आणि आज आहे संडे, तर तुम्हाला दिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तसेच आता सकाळी लेट उठलो, त्यानंतर नाश्ता. संडे म्हटलं की निवांत चालतं. नाश्ता वगैरे केला आणि तसेच आता सरांनी गावठी चिकन आणलेलं, ते वाटण वगैरे वाटलंय आणि चिकन फोडणीला टाकलंय. तर आज जेवणामध्ये चिकन, राईस आणि भाकरी असणार आहे. तर काल किचन सगळं मी साफ केलं, हे सगळं किचन आवरलं मी. तर हे बघा, तर सगळा पसारा पडलेला आहे आणि तो आता मला सगळा आवरायचा आहे. आणि तसेच अजून खूप कामं आहेत. तर जसं पॉसिबल होईल तसं मी शूट करून तुमच्यासोबत शेअर करते. सो व्हिडिओ कंटिन्यू करा. तर हां फ्रेंड्स, कुठे होते मी? गरमागरम पोहे आता नाश्त्यामध्ये केले आणि त्याचबरोबर लगेच भांडी वगैरे किचन वगैरे आवरून घेतलं. सरांनी इथे गावठी चिकन आणलं, त्याचं लगेच वाटण वगैरे काढून मिक्सरला इथे ग्राइंड करून घेते. आता व्हिडिओ डेली रुटीन दाखवायचं म्हटलं तर हे मात्र निमित्त असतं, परंतु त्याच्या थ्रू मला तुमच्यासोबत बोलता येतं किंवा व्हिडिओ थ्रू मला काही ना काही तुमच्यासोबत शेअर करता येतं. आणि कधी काय होतं की आपल्याला समोरच्याकडून बरंच काही शिकायला मिळत असतं. तर रोजचं डेली रुटीन हे काही कोणाला चुकलेलं नाही, प्रत्येकाच्या घरोघरी तेच आहे. पण आनंदी आयुष्य जगण्यासाठी आपण 50% स्त्रिया तडजोडी करत असतो आणि काही 50% स्त्रियांना तर तडजोडी काय असतात हे देखील माहिती नसतं. आता नेमकं तडजोड म्हणजे काय? तर दोन व्यक्तींमधील वाद मिटवण्यासाठी कोणी एकाने माघार घेणे म्हणजे तडजोड करणे. तर थोडक्यात सांगायचं म्हटलं तर कधी आपल्या स्त्रियांच्या अपेक्षा खूप मोठ्या असतात आणि आपल्याला सगळं आपल्या मनासारखं हवं असतं. अशा काही स्त्रिया आहेत आणि त्यांना तर काही परिस्थितीची जाणच नसते. तर बघा, म्हणजे त्यांच्या लाईफमध्ये त्यांचे विचारच खूप वेगळे असतात की परिस्थिती बघून वागणं किंवा छोट्या गोष्टीत मोठा आनंद घेणं किंवा नवऱ्याला जो आपला जीवनसाथी आहे त्याला आपण प्रेम देणं, त्याच्या भावना समजणं, सुखदुःख समजणं किंवा आपण कुठे कसं वागलं पाहिजे, ह्या गोष्टी त्या व्यक्तीला, त्या स्त्रीला कळतच नसतात. म्हणजे अशा काही स्त्रिया आहेत, आपल्याला पाहायला मिळतात. तर मला हे सांगायचं आहे की आपण जर आपल्याला आयुष्य आनंदी जगायचं असेल तर आपण एकमेकांची सुखदुःख, एकमेकांच्या भावना समजल्या पाहिजे. आणि खास करून आपला नवरा, तो बिचारा कुटुंबासाठी, मुलांसाठी दिवस-रात्र झटत असतो की बायकोला, मुलांना काही कमी पडायला नको. बऱ्याच गोष्टींशी तक्रार न करता तो अशा तडजोडी करत असतो. तर त्याला तडजोड करणं म्हणतात. आणि आपण बायका, आपण स्त्रिया काय करतो की नाही, काही स्त्रिया अशा असतात की पाहिजे म्हणजे पाहिजे आणि काही स्त्रिया अशा असतात की नको. आपल्याला उद्या चांगला दिवस येण्यासाठी ती बिचारी आज बचत करते किंवा स्वतःला कमी करते, पण ती मुलांना, नवऱ्याला आनंदी, सुखी पाहण्यासाठी ती स्वतःच्या अपेक्षा, स्वतःच्या भावना मारून ती तडजोडी करत असते संसारामध्ये. तर अशा काही स्त्रिया आपल्याला पाहायला मिळतात. आता तुम्ही कोणत्या याच्यामध्ये येतात हे तुम्हालाच माहिती. आणि सांगायचं म्हटलं तर आयुष्य हे कित्येक दिवसाचं आहे, त्यामुळे छोट्या गोष्टीत मोठा आनंद घ्या, एकमेकांना समजून घ्या, एकमेकांच्या भावना, सुखदुःख समजून घ्या, एकमेकांना वेळ द्या, प्रेम द्या, मुलांना वेळ द्या आणि सगळे असे हसत खेळत राहिल्याने ते घर अगदी मंदिर होऊन जाईल बघा. आणि आपण म्हणतो की बघा आपल्या मनासारखं होत नाही आहे किंवा आपल्याच बाबतीत असं का घडतं, तर हे प्रत्येकाच्या बाबतीत घडत असतं, फक्त आपल्याला ते माहीत नसतं. आणि कधी आपली दुःख मनात ठेवून आपल्याला जगासमोर हसावं लागतं. तर त्यालाच तर जीवन म्हणतात. आणि संघर्ष, चढ उतार हे जीवनामध्ये असतात, त्याशिवाय जीवन जगण्याला अर्थच नसतो.
थोडक्यात सांगायचं झालं तर अपेक्षा कमी असल्या ना तर समाधान आपल्याला जास्त मिळतं आणि आपल्याला जेवढ्या आपल्या अपेक्षा वाढतील तेवढं आपण बघा समाधानी राहत नाही आणि आपल्याला समोरच्याकडे पाहिलं तर असं वाटतं की अरे तो काहीच न करता बघा किती खुश आनंदी राहतो. तर कसं असतं की आपल्याला आपला आनंद कशात आहे किंवा आपल्याला सुखी राहायचं असेल, जीवनाचा आनंद घ्यायचा असेल तर तडजोडी करून आपल्याला छोट्या-छोट्या गोष्टीत मोठा आनंद घ्यायचा. आपल्या आजूबाजूला पॉझिटिव्ह वातावरण क्रिएट करायचं, जेणेकरून आपण खुश राहू. आपली फॅमिली छान राहील. नेहमी आपल्या फॅमिलीचा विचार करायचा. तर मी तुम्हाला एक रिअल घडलेली स्टोरी सांगते. माझी एक फ्रेंड होती आणि तिची ती फ्रेंड होती. तर तिचं चांगलं झालेलं होतं. नवरा चांगला हँडसम, गोरा वगैरे भेटलेला. त्याचबरोबर बंगला, पैसे अडकायची कमी नाही, दागदागिने वगैरे चांगलं झालेलं होतं. आणि माझी फ्रेंड जेव्हा ती माहेरी जायची आणि तिचं माहेर एक होतं. तर त्या दोघी जेव्हा भेटायच्या ना, तर कधी-कधी ती खूप अशी आपण म्हणतो ना ओव्हर शो ऑफ करायची. अरे माझं असं झालं, तसं झालं, एवढे भारी साड्या वगैरे घालून यायची, हे ते. आणि ही बिचारी हिचं मिडल क्लास फॅमिली, नवरा चांगल्या जॉबला वगैरे आणि चांगली जॉईंट फॅमिली होती. तर ही आपली साधी राहणी, उच्च विचार अशा टाईप होती जरा आणि चांगली होती स्वभावाने. आणि जी दुसरी मैत्रीण होती ना तिची शो ऑफ करणारी, तर तिला कुठे माहिती होतं की तिचा नवरा काय करतोय, कुठून पैसा आणतोय. ती फक्त आपले खाणं-पिणं, मस्त हॉटेलिंग, फिरणं, मग फ्रेंड्ससोबत इकडे जा, तिकडे जा आणि कुठली वेळ कधी येईल सांगता येत नाही. तर नवऱ्याचं काम गेलं, त्याचबरोबर खूप कर्ज वगैरे झालं. नंतर मग एक-एक करता त्यांचं घर गेलं, पुन्हा शेती वगैरे आणि नंतर मग तिचे दागदागिने मोडले. मग नवरा पण खूप ड्रिंक वगैरे करायला लागला आणि क्षणात तिची परिस्थिती बदलली आणि ती एवढी ओव्हर ॲक्ट करायची ना, तर बिचारी ही ऐकून घ्यायची, ही तिला समजवायची की असं तसं. पण हिने कधी असं म्हणजे कमीपणा वगैरे दाखवला नाही. तर अशा म्हणजे काही लेडीज असतात. तर नंतर मग तिची परिस्थिती एवढी बिकट झाली, तर तिला म्हणजे काम केल्याशिवाय पर्याय नव्हता आणि नंतर मग ती काही कालांतराने जेव्हा भेटली हिला, तेव्हा तिला सांगायला लागली की "अगं असं झालं, तसं झालं. आता जॉब शोधते पण जॉब भेटत नाही आहे आणि काय करू समजेना." म्हणजे मला थोडक्यात सांगायचं म्हटलं तर कुठली वेळ कधी येईल सांगता येत नाही. त्यामुळे अंथरूण पाहून आपण पाय पसरले पाहिजे. आपली फॅमिली, आपली मुलं, आपला नवरा नेहमी आपण त्यांचा विचार केला पाहिजे. आपल्या परिस्थितीशी आपण तडजोडी केल्या पाहिजे. तर आपल्याला म्हणजे सुखाचे दिवस पाहायला मिळतात. आपल्याला एक आनंदी आयुष्य जगता येतं आणि अपेक्षा कमी असल्या ना, की समाधान जास्त मिळतं आपल्याला बघा. तर आहे त्या गोष्टी समाधानी राहिलं ना, तर आपल्याला छोट्या-छोट्या गोष्टीत मोठा आनंद घेता येतो. तर असो, आता सगळं माझं आवरलं आणि जेवण वगैरे बनवून झालं, तर दुपार झाली आणि मुलं पण आता जेवण वगैरे घेऊ लागत आहेत बाहेर. तर आम्ही हॉलमध्ये सगळे एकत्र असं जेवतो फॅमिली आणि आज सरांना सुट्टी असल्यामुळे त्यांचं काम चाललं होतं आणि मोस्टली मी त्यांना काही असं किचनची वगैरे माझी कामं मी सांगत नाही. कधीतरी त्यांना वाटलं तर थोडंफार चहा वगैरे, गरम पाणी किंवा मी नसले तर मग पोहे, उपमा वगैरे असं करून खातात ते. परंतु आज मी त्यांना म्हटलं की कांदा आणि लिंबू तुम्ही कापा आज. तर कधी-कधी असं वाटतं आपल्याला की अरे थोडं कोणाचा तरी हातभार असावा. तर मुलं पण मला करू लागतात बॉटल वगैरे भरणं, झाडांना पाणी घालणं किंवा जेवण बाहेर आणायचं, न्यायचं, पाण्याचे ग्लास घ्यायचे, अशी छोटी-मोठी कामं करत असतात. तर आज सरांना मी सांगितलं आणि ते म्हणतात करतो ना एवढं काय. तर ते आज किती दिवसातनं म्हणजे किती वर्षातून आज त्यांनी कांदा कापायला घेतला आहे बघा, कांदा आणि लिंबू. तरी मी एवढी खुश झाली आहे ना की अरे हां, चला तेवढं तरी काम त्यांनी केलेलं आहे. तर असं म्हणजे आपण एकमेकांना समजून घेतलं ना, तर नवरा-बायकोचं नातंही चांगलं राहतं आणि मला असं वाटतं की नवरा-बायको म्हणण्यापेक्षा ना आपण मित्र-मैत्रिणीसारखं राहिलं पाहिजे. आपण एकमेकांच्या आवडी-निवडी जपल्या पाहिजे. नवऱ्याला काय हवं, काय नको, काय आवडतं किंवा त्यानेसुद्धा आपल्याला आवडतं त्या गोष्टी केल्या ना, की बघा छान नातं राहतं आणि मुलंही खुश राहतात. ते घर नेहमी
आनंदाने भरभरून आणि अगदी बघा सुखी आणि त्याचबरोबर मंदिर होऊन जातं त्या घराचं. तर थोडक्यात सांगायचं म्हटलं तर आपण स्त्रियांनी अशा संसारामध्ये तडजोडी करून आपलं आयुष्य आनंदाने जगायचं. आपल्याला कशात आनंद मिळतो त्या गोष्टींचा जास्त विचार करायचा, आपल्या कामावर फोकस करायचा आणि आपल्याला सुखी कसं राहता येते ह्या गोष्टींचा विचार करायचा. तर बऱ्याच वेळेला मनात असं कुठेतरी खटकत होतं की अरे काही मी करत नाही, मी काही करत नाही, मला नवऱ्यासाठी काहीतरी करायचं आहे आणि मी आज हे माझं यूट्यूब चॅनल चालू केलं तर मला खरंच खूप छान वाटतंय थोडक्यात सांगायचं म्हटलं तर. आणि मीही काहीतरी करू शकते असं मला एक आत्मविश्वास माझ्यामध्ये निर्माण झाला आहे. आणि असो तुमचं प्रेम सपोर्ट असंच मला कायम राहू द्या. काहीतरी मिळवण्यापेक्षा आपण काहीतरी करतोय आणि जे करतोय ते आपण आनंदाने आणि मनापासून करतोय ना ते महत्त्वाचं आहे. तर असो आता जेवण वगैरे झालं, पुन्हा किचन आवरायचं, सगळी भांडी वगैरे क्लीन करायची आणि सगळं आवरलं ना की ती मनाला शांती मिळते. कारण आपल्याला ती पाहायची सवय झालेली असते. तर काल किचन पूर्ण क्लीन केलेलं आहे तर त्याचा व्हिडिओ उद्या तुम्हाला येईलच, पाहायला मिळेलच. तर आता इथे बडीशोप वगैरे खाते आणि नंतर मग नॉनस्टॉप कामांना सुरुवात केली की मग सगळी कामं पटापट उरकतात. आणि जेवण, भांडी तर थोड्या वेळ सरांशी गप्पा वगैरे मारल्या. ते बोलले राहू दे जरा वेळ आराम कर, सकाळपासून उठल्यापासून करते कामं. त्यामुळे थोड्या वेळ आराम केला. कसे 6 वाजले कळलंच नाही. आता 6 वाजले, आता लवकर अंधार होते, थंडी थोडी कमी झाली आहे, ढगाळ वातावरण होते 2-3 दिवस झाले. तर इथे चहा ठेवला. चहा घेतला ना की खूप फ्रेश वाटतं आणि थंडीच्या दिवसांमध्ये तर चहा घ्यावंच. तर आता रात्रीच्या जेवणामध्ये सकाळचं म्हणजे दुपारी चिकन बनवलेलं होतं तर ते आहे शिल्लक. मग सर बोलले फक्त ऑमलेट बनव. तर इथे कांदा, टोमॅटो, कोथिंबीर वगैरे चिरून घेतली आणि ऑमलेट करायला घेतलं. तर विचार आला की अरे शॉर्ट बनवावं, एखादा मिनी ब्लॉग बनवावं. तर असं काही ना काही सारखं मला मनात येत राहतं. अरे कंटेंट शोधावं, अरे रील्स टाकावं किंवा फेसबुकला व्हिडिओ असं प्रत्येक प्लॅटफॉर्मवर जायचं म्हटलं तर माझं रुटीनच्याच बाबतीत व्हिडिओ मी त्या रिलेटेड बनवत असते. त्यामुळे मग जे मनात आलं की ते लगेच मी करायला घेते आणि त्याच्यातून मला खूप आनंद मिळतो. तर आता इथे मस्त गरमागरम ज्वारीची भाकरी आणि त्याच तव्यावर आता मी ऑमलेट करून घेणार आहे. तर रात्रीचं जेवण कसं लाईटलीच असतं आणि मोस्टली ज्वारीची भाकरी पटकन डायजेस्ट होते. त्यामुळे मग रात्रीच्या जेवणामध्ये मी शक्यतो ज्वारीची भाकरीच करते. आणि खरं सांगू का माणसाची परिस्थिती कितीही बदलली ना तरी माणसाने ना साधी राहणे आणि उच्च विचार ठेवावेत तरच त्याला जीवनामध्ये सक्सेस मिळतं. असो तर मी काही सर्व गुणसंपन्न नाही आहे, परंतु जेवढं आपल्या हातात असतं तेवढं करायला काही हरकत नाही असं मला वाटतं. तर आता इथे मी ऑमलेट करायला घेतलेला आहे आणि कांदा, टोमॅटो, कोथिंबीर वगैरे, लाल तिखट, हळद पावडर थोडी घालून इथे आता मी ऑमलेट करते. तर रात्रीच्या जेवणामध्ये दुपारचं चिकन आहेच आहे, ऑमलेट आणि भाकरी आणि भात घातलेला आहे कुकरला. तर असं साधं जेवण घेतलं ना की पटकन डायजेस्ट होतं, वजन मेंटेनमध्ये राहतं आणि बाहेरचं हॉटेलचं खाण्यापेक्षा आहे ना मला घरात बनवलेलं खूप आवडतं आणि मी तसं मुलांनाही सवय लावली. फार आम्ही बाहेर जात नाही, कधीतरी फ्रेंड्समध्ये वगैरे किंवा काही ऑकेजन वगैरे बड्डे वगैरे असेल तरच बाहेर जाणं होतं. नाहीतर मग मी घरामध्येच रोज भाजी भाकरी आणि असं साधं जेवण असतं. तर असो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला भरपूर साऱ्या टिप्स दिलेल्या आहेत आणि तणावमुक्त आपण कसं राहायचं किंवा आपला आनंद कशात आहे, आपण तडजोडी कुठे करायला हव्यात, तडजोडी केल्याने काय होतं, पुन्हा नवरा बायकोमध्ये आपण आपलं रिलेशन कसं असलं पाहिजे, ह्या भरपूर साऱ्या मी गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या आहेत आणि त्या आपण स्त्रियांनी केल्या तर मला असं वाटतं खरंच आपला सुखाचा संसार आणि आपलं सुखी जीवन, आनंदी जीवन होऊ शकतं. तर थोडक्यात सांगायचं म्हटलं तर आपण स्त्रियांनी हाऊसवाईफने सुखी संसारासाठी तडजोडी केल्या पाहिजेत. वादविवाद टाळायचे शक्यतो. चिडचिड न करता आपण सगळ्यांना समजून घ्यायचं आहे आणि परिस्थितीनुसार आहे त्या परिस्थितीमध्ये आपण खुश आणि आनंदी राहायचं म्हणजे आपल्याला दुपटीने समाधान मिळतं बघा. तर काही काही लेडीज आपण बघतो की खूप चिडचिड करतात, आदळआपट करतात, नवऱ्याबरोबर भांडतात किंवा मुलांवर आरडाओरडा करतात. तर याने ते घर कधीच समाधानी राहणार नाही आणि त्या घरामध्ये लक्ष्मीही राहत नाही. तर आपण कुठे आणि कसं वागायचं हे आपल्याला कळलं पाहिजे.
तर असं ह्या आपण छोट्या छोट्या गोष्टी जर बदलल्या तर नक्कीच आपलं आयुष्य आपण आनंदाने जगू शकतो. आणि आता नवीन वर्ष सुरू झालेलं आहे, तर नवीन वर्षाची चांगली सुरुवात करा. आहार व्यवस्थित घ्या, व्यायाम करा, छान चांगले विचार ठेवा. त्याचबरोबर बघा, छोट्या छोट्या गोष्टीत मोठा आनंद घ्या आणि आपला आनंद कशात आहे त्या गोष्टी आवर्जून करा. जगाकडे लक्ष न देता तरच तुम्ही सक्सेस होऊ शकता. आणि आता माझा व्हिडिओ मी इथंच एंड करते. आय होप आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन ऑलवर सेट करा. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त खा, मस्त राहा. बाय बाय. थँक्यू.